नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अर्थशास्त्रातील खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच पंचवार्षिक योजना याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्यात 1 ते 2 मार्काचं या व्हिडिओमधून कव्हर होतील आणि ते तुम्हाला परीक्षेत भेटतील। आपला देश 1947ला स्वतंत्र झाला, पण देशासमोर गरिबी, निरक्षरता, मागासलेपणा अशी मोठी आव्हाने होती। मग ही आव्हाने कशी संपवायची किंवा आपल्या देशाचा विकास कसा करायचा, त्यावेळच्या तज्ज्ञ लोकांना विचार पडला। मग त्यांनी नियोजन हे त्यावरील एक धोरणात्मक उत्तर आहे असं समजून घेतलं आणि कृषी क्षेत्रातला मागासलेपणा, औद्योगिक पायाभूत सुविधांचा अभाव होता, व्यापक दारिद्र्य आणि विषमता, मर्यादित साधन संपत्तीचा प्रभाव या गोष्टी आपल्या त्यावेळेस अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या होत्या। मग काय झालं तर नियोजन करायचं ठरलं। आता नियोजन करायचं ठरलं, पण ते कसं तर आदेशात्मक नियोजन करायचं ठरलं। या प्रकारात आदेशात्मक नियोजनाच्या प्रकारात अर्थव्यवस्था पूर्ण नियंत्रण हे सरकार करत असतं। म्हणजे कसं तर कुठली वस्तू निर्माण करायची, कुठली वस्तू उत्पादित करायची, त्याची किंमत काय करायची, हे सर्व काही सार्वजनिक क्षेत्राला सोपवण्यात आलं आणि सार्वजनिक क्षेत्र जास्त प्रभावी हे 7व्या योजनेपर्यंत ठरलं, म्हणजेच 1985 पर्यंत। 7व्या योजनेपासून सूचकात्मक नियोजन सुरू झालं। म्हणजे कसं तर आता सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्राला सुद्धा आपण वाव दिला आणि प्रायोगिक तत्त्वावर विज्ञान आणि तंत्रज्ञान या टॉपिकला सूचकात्मक नियोजन सुरू झालं। मग आदेशात्मक नियोजन आणि सूचकात्मक नियोजनाचा मुख्य फरक काय असं तुम्ही मला विचाराल तर सरकारी भूमिका ही आदेशात्मक नियोजनात पूर्णपणे बॉसची भूमिका असते। म्हणजे पूर्ण सत्ता ही सरकारची असते, पण सूचकात्मक नियोजनामध्ये मार्गदर्शन करत असतं सरकार खाजगी क्षेत्राला। त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्र हे मुख्य असतं आदेशात्मक नियोजनामध्ये। सूचकात्मक नियोजनामध्ये खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन भेटत असतं। त्यानंतर आदेशात्मक नियोजनात टॉप टू बॉटम अशी पद्धती असते, पण सूचकात्मक नियोजन हे विकेंद्रीकरणावर असतं। ते आपण 1992 पासून विकेंद्रीकरण सुरू केलं। म्हणजे आपण असं सांगू शकतो की आपल्या पंचवार्षिक योजनेचं नियोजनाचे प्रकार 2 पडतात, ज्यानुसार आदेशात्मक नियोजन आणि सूचकात्मक नियोजन असे 2 प्रकार पडतात। मग आपल्या अर्थव्यवस्थेचे किती प्रकार पडतात तर भारतीय अर्थव्यवस्थेचे आपण 3 प्रकार पाडलेले आहेत, जसं की समाजवादी, मिश्र आणि भांडवलशाही। समाजवादी अर्थव्यवस्थेत फक्त आणि फक्त निर्णय हे सरकार घेत असतं। त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेत सरकार प्लस खाजगी क्षेत्रसुद्धा असतं। मात्र भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे तिला आपण मुक्त अर्थव्यवस्था किंवा बाजार अर्थव्यवस्था म्हणून ओळखतो, ती फक्त आणि फक्त खाजगी लोक चालवत असतात। जेव्हा आपण आर्थिक नियोजनाची सुरुवात केली तेव्हा पूर्णपणे समाजवादी या क्षेत्राकडे वळलो होतो, पण आता जसजशी आपल्या देशाची प्रगती होत चालली तसतसं आपली अर्थव्यवस्था ही खाजगी लोकांकडे म्हणजेच मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालली आहे। मग या नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली तर या नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली। त्यांचे पहिले अध्यक्ष होते पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, पण पहिले अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि उपाध्यक्ष हे गुलझारीलाल नंद होते। त्याचबरोबर जे काही नियोजन केलं त्याचं परीक्षण करण्यासाठी किंवा
त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषद ही स्थापन करण्यात आली. राष्ट्रीय विकास परिषद आपण व्यापक संकल्पना म्हणून सुद्धा ओळखू शकतो, जिची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी झाली. हिचे सुद्धा अध्यक्ष पंतप्रधान असतात, पण सदस्य हे राज्याचे मंत्री, त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात. पंचवार्षिक योजना सुरू करण्याअगोदर एक महत्त्वाची सूचना म्हणजे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. पहिली पंचवार्षिक योजना. या योजनेचा कालावधी होता 1951 ते 1956. मुख्य भर होता कृषी आणि प्रतिमान होतं हेराल्ड डोमर प्रतिमान. या योजनेला उपनावसुद्धा दिलेलं होतं. त्याचं नाव होतं पुनरुत्थान योजना. या योजनेत आर्थिक वृद्धिदराच्या बाबतीत अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केलेली आहे, म्हणून आपण हिला यशस्वी योजना असं सुद्धा म्हणू शकतो. कारण हिचं उद्दिष्ट होतं 2.1% आणि साध्य झालं होतं 3.6%. या योजनेनं आधुनिक भारताचा पाया घालणारे प्रकल्प उभे केले, ज्यामध्ये दामोदर खोरे विकास प्रकल्प, जे की टेनेसी प्रकल्पावर आधारित होता, भाकरा नागर प्रकल्प, कोसी प्रकल्प, हिराकुंड धरण, त्याचबरोबर शिंद्री येथे खत कारखाना आणि चिदंबरम रेल्वे इंजिन या सर्व गोष्टी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडल्या. त्याचबरोबर सामुदायिक विकास कार्यक्रम हा 2 ऑक्टोबर 1952ला जाहीर करण्यात आलं आणि 1955ला एडी गौरवाला समितीच्या शिफारशीनुसार इम्पेरियल बँकेचे स्टेट बँकेत रूपांतर करून SBIची निर्मिती केली किंवा स्थापना झाली 1955 मध्ये. हे सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेचंच फलप्राप्ती होती. महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये भाववाढ कमी झाल्याने ही एकमेव योजना आहे. या योजनेच्या काळात किमतीचा निर्देशांक 13% खाली आलेला होता, म्हणून ही एक अद्वितीय आर्थिक यश प्राप्त केलेली योजना म्हणून सुद्धा आपण ओळखू शकतो. यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना. हिचा कार्यकाळ होता 1956 ते 1960. आता या योजनेमध्ये आपण भर कशावर दिला तर मूलभूत उद्योग आणि जड मूलभूत उद्योग यावर आपण PC महालनोबिस यांचं प्रतिमान वापरून काम केलं. PC महालनोबिस यांचं प्रतिमान फेल्डमन प्रतिमानावर आधारित होतं, जे की रशियाचं प्रतिमान होतं. या प्रतिमानाने भांडवल प्रतिमानावर भर देऊन भौतिक योजना किंवा भौतिक सुविधांची निर्मिती केली. म्हणूनच या योजनेचं उपनाव ठेवलं भौतिक योजना किंवा नेहरू महालनोबिस योजना म्हणून. या योजनेचा वृद्धिदरचं उद्दिष्ट होतं 4.5, पण साध्य झालं 4.1. औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी या योजनेत केली, पण म्हणावी तितकी यशस्वी ही योजना ठरली नाही, पण अयशस्वी सुद्धा नाही, म्हणून हिला आपण मध्यम यशस्वी योजना म्हणून ओळखू शकतो. या योजनेत 3 पोलाद प्रकल्प उभे केले, जे की भिलाई, जे पूर्वी मध्य प्रदेशमध्ये होतं, आता छत्तीसगडमध्ये येतं, ते रशियाच्या मदतीने तयार केलं. दुर्गापूर पश्चिम बंगाल येथे आहे, ते ब्रिटनच्या मदतीने तयार केलं. रूरकेला हे ओरिसातील जर्मनीच्या मदतीनं तयार केलेला पोलाद प्रकल्प आहे. याच योजनेअंतर्गत 1956ला दुसरं औद्योगिक धोरण जाहीर झालं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की समाजवादी समाजरचना आपल्याला निर्माण करायची, त्यामुळं दुसरं औद्योगिक धोरण हे समाजवादी समाजरचनेवरच तयार केलं. LIC 1 सप्टेंबर 1956ला स्थापन केली, ही दुसऱ्याच पंचवार्षिक योजनेअंतर्गत. यानंतर आली ती तिसरी पंचवार्षिक योजना. हिचा कार्यकाळ होता 1961 ते 1966. मुख्य भर आता आपण कृषी आणि औद्योगिक
उद्योग म्हणजेच काय तर जड व मूलभूत उद्योग या दोन्हीचं संमिश्रण करून तिसरी पंचवार्षिक योजना तयार केली. पण आपलं दुर्दैव या योजने ही सगळ्यात अयशस्वी योजना ठरली, कारण या योजनेत भारत-चीन युद्ध झालं 1962ला. त्यानंतर भारत-पाक युद्ध झालं 1965ला आणि आपल्याला या युद्धाबरोबरच नैसर्गिक संकटाला सुद्धा तोंड द्यावं लागलं, ते म्हणजे दुष्काळ. 1965 ते 66 या काळामध्ये भयान दुष्काळ पडला आणि अन्नधान्याचे मोठे संकट निर्माण झालं आणि आपल्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे कंबरडं मोडलं. ही योजना भारतातील इतिहासातली सर्वात अपयशस्वी योजना आपण म्हणू शकतो, कारण हिचं उद्दिष्ट होतं 5.6% पण साध्य झालं 2.8%. पण या काळामध्ये एवढ्या संकटाला तोंड देतही भारताने 1964-65 मध्ये सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम सुरू केला आणि 1965 मध्ये भारतीय अन्न मंडळाची स्थापना केली. 1964 मध्ये IDBI आणि UTI ची स्थापना केली आणि भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली. त्यावेळेस आपण IMF कडे मदत मागण्यासाठी गेलो आणि भारतीय रुपयाचं अवमूल्यन केलं, तेही 36.5%. ही तर तिसरी पंचवार्षिक योजना झाली आणि यानंतर अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असल्यामुळं आपण यानंतर योजनेची सुट्टी घेतली. हा कालावधी 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 हा एवढा कालावधी. या कालावधी प्रत्येक वर्षी आपण वार्षिक नियोजन ठरलं आणि याच काळामध्ये आपण हरित क्रांती केलं आणि कृषी स्वावलंबी बनवण्याची सुरुवात झाली. 1966ला खरीप हंगामाने आपण हरित क्रांती करण्यास सुरुवात केली. हरित क्रांतीचे भारतीय जनक म्हणून MS स्वामीनाथन यांना ओळखलं जातं. हरित क्रांतीचे मूळ जनक हे नॉर्मन बोरला हे आहेत, पण आपल्या भारतामध्ये हरित क्रांती ही MS स्वामीनाथन आणि C सुब्रमण्यम यांनी केलेली आहे. कशी तर गहू आणि तांदूळ यासारख्या प्रमुख पिकाचे उत्पादन ह्यांनी जास्त उत्पादन देणाऱ्या बियांचा वापर करून केलेला होता. यानंतर चौथी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 हा कालावधी राहिला चौथ्या पंचवार्षिक योजनेचा. या योजनेचा मुख्य भर स्वावलंबन यावर होता. घोषवाक्य होतं स्थैर्यासह आर्थिक वाढ. प्रतिमान होतं ॲलन मान आणि अशोक रुद्रा. उपनाव होतं गाडगीळ योजना. त्यानंतर अपेक्षित वृद्धी दर होता 5.7%, पण प्रत्यक्षात आपल्याला साध्य झाला 3.2%. या योजनेचं उद्दिष्ट होतं स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ आणि समतोल प्रादेशिक विकास करणं. या योजनेअंतर्गत 1972ला बोकारो प्रकल्प रशियाच्या मदतीने उभा केला. म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर चक्क चौथ्या पंचवार्षिक योजनेत आपण एक लोहपोलाद उद्योग सुरू केला. त्याचबरोबर सेल या कंपनीची सुरुवात सुद्धा 1973ला याच योजनेअंतर्गत झाली. 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, जे की किती 50 कोटीपेक्षा ज्यांच्या ठेवी वर होत्या त्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969ला करण्यात आलं. यानंतर 1969ला MRTP कायदा सुद्धा तयार करण्यात आला. त्यानंतर 1973ला याच योजनेअंतर्गत फेरा कायदा सुद्धा निर्माण करण्यात आला. 1972मध्ये विमा व्यवसायात कायम संमत भेटली आणि जानेवारी 1973ला भारतीय साधारण विमा मंडळाची स्थापना केली.
72-73मध्ये व्यापार तोल अनुकूल राहिला. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे जी की चौथ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत झाली. व्यापार तोल अनुकूल राहण्याची 1973ला परकीय चलन कायदा संमत केला ज्याला आपण फेरा कायदा म्हणतो. त्याचबरोबर 1973-74मध्ये नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप हे कॅलरी प्रारंभ केलं फर्स्ट टाईम. पण 1972-73ला व्यापार तोल तर अनुकूल राहिला पण सोबतच 1973ला ऑइल क्रायसिस झाले आणि तेलाच्या किमती 400% वाढल्या. त्याचबरोबर 1971मध्ये भारत-पाक युद्ध झालं. ह्या सर्व गोष्टी चौथ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत झाल्या. या योजनेनंतर पाचवी पंचवार्षिक योजना. आता पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979 इतका होता. या योजनेचा मुख्य भर हा दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन यावर होता. गरिबी हटाओ हा नारासुद्धा पाचव्या पंचवार्षिक योजनेतच दिला. याचं प्रतिमान होतं ॲलन मान आणि अशोक रुद्रा आणि आराखडा तयार केला होता डी.पी. धर यांनी. अपेक्षित वृद्धी दर होता 4.4 आणि प्राप्त झाला 4.8. या योजनेअंतर्गत 2 ऑक्टोबर 1975ला 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन झाल्या आर.आर.बीज, ज्या की नरसिंहमन यांनी सांगितलेलं होतं. 1976मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे पाचव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत जाहीर झालं. 1975-76मध्ये बाल कल्याणकारी एकात्मिक बाल विकास योजना सुरू करण्यात आली आणि 26 जून 1975 रोजी पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्येच आणीबाणीची घोषणा केली आणि 1 जुलै 1975 रोजी 20 कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि जनता सरकार आलं आणि या जनता सरकारने यानंतरचं सरकती योजना किंवा रोलिंग प्लॅन सुरू केला. या योजनेला आपण साखळी योजना म्हणून ओळखतो जी की 1978 ते 1980 या कालावधीत चालली. ही लक्कलवाला यांनी म्हणजे आराखडा तयार केलेला होता या योजनेचा.